नमस्कार मंडळी, रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर बऱ्यापैकी बांधकाम जे कामगार मित्र असतात आपले फक्त पेटी घेतात या योजनेच्या माध्यमातून, बाकी फायद्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. तर या योजनेच्या माध्यमातून योजना एकच असली तर फायदे हे अनेक मिळताना आपल्याला दिसत आहेत. त्या योजनेची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जॉईन करा. अशाच नवीन नवीन माहिती करता आमच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा आपण इथून जॉईन करू शकता किंवा फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आमच्याशी जॉईन होऊ शकणार आहात. तर आपल्याला जसं माहीत असेल, सरकारने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी ही कल्याणकारी योजना चालू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक लाभ बांधकाम कामगारांना दिले जात आहेत आणि या योजनेचा लाभ घेत असताना आपल्याला आवश्यक कागदपत्रे किंवा एका योजनेच्या माध्यमाने पेटीच्या फक्त व्यतिरिक्त अजून कोणकोणते लाभ मिळणार आहेत याची माहिती आपण घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण पाहूया की नक्की बांधकाम कामगार योजना काय आहे. जसे की आपल्याला माहीत असेल, बांधकाम कामगार हा असंघटित क्षेत्रातील कामगार असल्यामुळे त्या कामगाराला वाटेल किंवा मिळेल पाहिजे असे लाभ आपल्याला भेटताना दिसत नाहीत. तर या कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने किंवा त्यांच्या मुलांच्या प्रगतीसाठी सरकारने ही योजना चालू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना रोजगार देणे, सामाजिक सुरक्षितता देणे, मुलांच्या आणि कुटुंबाच्या शिक्षणाचं काम पाहणे, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप, आरोग्याच्या दृष्टीनं काम करणे आणि आर्थिक सुरक्षितता देणे हे महत्त्वाचं काम ह्या योजनेमार्फत केले जाते. आता यामध्येच आम्हाला माहीतच असेल की या योजनेच्या माध्यमातून आपल्याला सर्वात प्रथम पेटी दिली जाते. या पेटीमध्ये आपल्याला 12 ते 13 वस्तू असतात. तर सुरक्षेच्या दृष्टीने काम करत असताना कामावर बांधकाम कामगारांना आवश्यक अशा गोष्टी दिल्या जात नाहीत किंवा ठेकेदाराकडून नजरअंदाज केले जाते. याचाच विचार करून सरकारने सेफ्टी पेटीचे किट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या पेटीमध्ये जर आपण बघितलं कोणकोणत्या वस्तू असतात, तर त्या 12 वस्तू पुढीलप्रमाणे आपल्याला देण्यात येणार. एक तर असते बॅग, जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, 4 कप्प्याचा जेवणाचा डबा असतो, सेफ्टी बूट असतो, त्यामध्ये चटईसुद्धा दिली जाते, सोलर चार्जर दिला जातो, पाण्याची बॉटल, मच्छरदाणीची जाळी दिली जाते, सेफ्टी बूट दिले जातात, हातमोजे दिले जातात आणि सोलर टॉर्चसुद्धा आपल्याला या योजनेच्या माध्यमातून दिले जातात. आता ही जी वस्तू असतात त्या काही जणांच्या पेटीत वेगवेगळ्या असतात, तर काही जणांच्या गोष्टीत म्हणजे कमी जास्त असू शकतात, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता आपण जसं म्हटलं की पेटीच्या व्यतिरिक्त आपल्याला काय लाभ मिळतात, तर कामगारांना भांड्याचा सेटसुद्धा या योजनेच्या माध्यमातून दिला जातो. कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठी खर्च किंवा कामगारच्या स्वतःच्या लग्नासाठी सुद्धा खर्च दिला जातो, मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा खर्च दिला जातो. याची सविस्तर माहिती आपण खाली पाहणारच आहोत. आता बांधकाम कामगार योजनेची पात्रता सर्वप्रथम काय असणार आहे त्याची आपण माहिती घेऊया. तर हा कामगार जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदार 18 ते 60 वर्ष वयोगटातील असावा, मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसाची सर्टिफिकेट, बांधकाम कामगार म्हणून काम केलेले सर्टिफिकेट आपल्याला असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंद केलेले असावे. कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला जो आहे तो 1 लाखाच्या आत असावा. योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे. बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू करणारी योजनेचा लाभ घेत असेल तर अशा परिस्थितीत या कामगाराला या योजनेचा लाभ मिळणार नाही. इतर क्षेत्रातील कामगारांना ह्या योजनेचा लाभ होत नाही, आपल्याला सर्वात महत्त्वाची नोंद घ्यायची आहे. पासबुकची झेरॉक्स असणं सुद्धा आवश्यक आहे. आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ मिळतात त्याची सविस्तर माहिती आपल्याला पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे. सर्वात प्रथम आपल्याला सामाजिक सुरक्षितता प्रदान केली जाते. जसे की बांधकाम कामगारांना त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी 30,000 रुपयाचे अनुदान सरकार देते. तसेच मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून जेवणसुद्धा पुरवठा केला जातो. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेता येतो. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेता येतो. तसेच बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी 30,000 रुपयाचे आर्थिक अनुदानही दिले जाते. आता बांधकाम कामगार जर विवाहित असेल तर त्यांच्या मुलांना शैक्षणिक फायदे काय मिळतात ते पाहूया. इयत्ता 1ली ते 7वीमध्ये शिकत असलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांना 25,000 रुपयाची प्रतिवर्षी 2,500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. 8वी ते 10वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 5,000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. 10वी आणि 12वीमध्ये शिकत असलेल्या आणि 50%हून अधिक
मार्क मिळवलेल्या मुलांना 10,000 रुपयाची मदत केली जाते, याची आपण नोंद घ्यायची आहे. तसेच बांधकाम कामगारच्या मुली जर पर्यंतचे शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रतिवर्षी 20,000 रुपयाची मदत केली जाते. आणि जर कोणी वैद्यकीय पदवी करता अभ्यास करत असेल किंवा तयारी करत असेल तर अशा मुलांसाठी 1,00,000 रुपये आणि इंजिनिअरिंग पदवीसाठी प्रतिवर्षी 60,000 रुपयाची मदत केली जाते. त्याचबरोबर बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCITच्या सर्टिफिकेशनसाठी सुद्धा सरकारकडून मदत केली जाते. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या मुलांना व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी विशिष्ट अशा पुस्तक संचाचे सुद्धा योजनेअंतर्गत वाटप केले जाते. आता आरोग्यविषयक काय फायदे आहेत या योजनेचे ते पाहूया. तर नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपयाची आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000 रुपयाची मदत बांधकाम कामगाराच्या महिला पत्नीला केली जाते. त्याचबरोबर गंभीर आजाराच्या निदानासाठी 1,00,000 रुपयाची मदत आणि मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास, फक्त एक मुलगीनंतर शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपयाची ठेव सरकारकडून जमा केली जाते. असं करत असताना किंवा काम करत असताना अपघातामुळे अपंगत्व आल्यास 2,00,000 रुपयाची मदत, तसेच महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारसुद्धा अगदी मोफत दिले जातात. आता यानंतर आपण पाहूया की आर्थिक मदत काय केली जाते. तर कामगार कामावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास 5,00,000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000 रुपयाची मदत केली जाते. त्याचबरोबर अटल बांधकाम योजनेअंतर्गत कामगाराला स्वतःचं घर बांधण्यासाठी 4,50,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये 2,00,000 जे असतात ते केंद्र सरकारकडून आणि 2,50,000 रुपये महाराष्ट्र राज्य बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून दिले जातात. कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीला किंवा महिला कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पतीला 5 वर्षापर्यंत दरवर्षी 24,000 रुपयाची आर्थिक मदतसुद्धा या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. आता बांधकाम योजनेसाठी अर्ज कसा करावा याची आपण माहिती पाहूया. बांधकाम योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात. यासाठी आपण जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम विभागाला तुम्ही भेट देऊ शकणार आहात. आता ते करत असताना सर्वात प्रथम आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर जायचे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर आपण नवीन नोंदणी यावर क्लिक करायचं आहे. ज्यामध्ये आपण नोंदणी करायची असेल त्या करत असताना आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून विशिष्ट अशी माहिती भरायची आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. अर्ज करत असताना तुम्हाला वैयक्तिक माहिती, आधार कार्ड, कौटुंबिक पत्ता, कामकाजाची माहिती, प्रमाणपत्र सर्व गोष्टी अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि वेळोवेळी बांधकाम कामगार वेबसाईटला जाऊन आपल्या फॉर्मची स्थिती चेक करायची आहे. अधिक माहितीसाठी आपण ह्या वेबसाईटवर सुद्धा क्लिक करू शकणार आहात. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पेटी व्यतिरिक्त अजून कोणकोणते लाभ भेटणार याची सविस्तर चर्चा केलेली आहे. या योजनेविषयी संबंधात काही प्रश्न, शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवनवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.